इकडं पापलेटा बघत आहे. कशा आहे मावशी पापलेटा? 3000 रुपयाची किती? 12. आणि ही 6. बाबा माझ्या लय महाग सांगतात. महाग काय? 2500 आणि 3000. हा समुद्र लोटून आणलेला आहे वाटतं. कशा दिला लॉबस्टर? 1 नंबर. 1000ला 9 पीस. 1000ला 9 पीस. जबरदस्त माल. गळ्यात माझ्या काटा बिटा लागत जाता हेच नाही. काल ऊन लागतंय की नाही? कसं आहे बोंबील? किती? 800 रुपये. 200 रुपये तास म्हणताय. काय थंडी वाजताय? खावा खावा. हाय, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा आहेत? मजेत राहायला पाहिजे. तर सकाळ मित्रांनो, आयतवार आहे आपला हक्काचा दिवस. घरातच बसलोय. वाजलेत बरोबर 11. आत्ताच उठलंय आणि आत्ता जातोय मित्रांनो. आपल्या एक भरपूर दिवस गेल्यानंतर भरपूर दिवस झाले. माका एक मार्केटमध्ये मावशी आहे, ती हर टाईम सांगता माका की तू हळद घेऊन ये. मी प्रत्येक टायमिंगला विचारते, तर तिका ती हळद नेऊन देऊया आणि येताना काहीतरी मावरा येताना घेऊन येऊया. आता आपल्याकडं तुमका जर कोणाक मसाला किंवा अगुळ हवा असत तर माका मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकेन, तर ते माका DM करा. हळद तर अवेलेबल नाही, त्यामुळे हळदीसाठी कोणी मेसेज करू नका, कारण काय हळद आता आपल्या एप्रिलच्या 15 तारखेनंतरलाच भेटत. तर हळद तर आपल्याकडे अवेलेबल पण नाही आहे. तर मालवणी मसाला कोणाक हवा असत आणि अगुळ कोणाक हवा असत गावठी, तर आपल्याला भेटत. तर तुमका कोणाक हवा असत तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईन, तर माका DM करा. आणि आता जातं आहे मार्केटला, ती हळद पण देणार. मस्तपैकी काय भेटतं का मावरात चांगला बघतंय, घेते आणि घरात येते. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला जाऊया. भाई कोणचा मासा आहे हा? त्याचं नाव आहे खजुरा ना? खजुरा. कसा आहे हा? खजुरा मासा बघा एवढा मोठा आहे. 2000 रुपये म्हणते. आणि हा कुठला? फलय 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 3000 रुपये. काय म्हणते? अरे किती माणसं येऊन गेली, तुमच्याकडे येत नाही. तुझा चेहरा दाखवल्याशिवाय येणार नाही ती. तुझा चेहरा बघू गावी लोक, तेव्हा समजते. पापलेटा कसे आहेत? 5000 पगार आहे माझा. 5000. अकरा वाजता सुद्धा माणसा बघा मित्रांनो. भैया चाललं नवरा घेऊन. आज तर काय मोठी मोठी आलेल्या मच्छी दिसते मित्रांनो. ह्या फले मासा बघा केवढा आहे. आणि ही वाम आहे, केवढी मोठी वाम आहे ती बघा. इकडं मुशी आहे. दादा कशी आहे मुशी? कैसा आहे? 1500 का है, 12 पीस. 1500 का? हाँ 12 पीस. 1500 रुपयाच्या 12 पीस बघा केवढ्या मोठ्या आहेत त्या बघा. करली पण आहे, पापलेट आहेत. मस्त भरले आज बाजार पण. हा 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 माकुल आहे. दादा कसं आहे माकुल? 500 रुपये एक माकुल बघा मित्रांनो. सुरमय आहे. थंडी लागताय, थंडी लागताय. तुझी वस्तू आणली, थोडीशी टेस्ट करून बघ, नंतर मी देतो. अरे बाबा नाही राहत नाही बाबा ती हळद आमच्याकडं. गावठी आहे, खोलून बघ, काढून दाखव. आहे की नाही? आता मम्मी येणार आहे ना एप्रिलला. 15 तारीखला आली तर 15 तारीखला एप्रिलला, नाहीतर मग मे महिन्यात मी जाईन तेव्हाच. बाकी मसाला बिसाला सगळं आहे. एवढीच होती. अरे किती 15 किलो गेली आता परत. महाग असून सुद्धा जात आहे. पापलेटा कशी आहेत? थोडीशी आता मी माझ्यासाठी ठेवलेली आहे. आता औष येणार आहे माझी, तेव्हा येताना घेऊन येत. टेस्ट कर आणि माका सांग. हां. आणि ह्या कसं आहे? पापलेट कसे आहेत? 2500 रुपये जोडी. पापलेट कसं आहे बघ. तर ना तोंडावर ना तुका काय हैराण करतं? थंडी वाजताय. आमका गरम होत आहे का थंडी वाजताय? रावस कसा आहे?
3,000 रुपये तुला घेवायचा आहे नाही घेऊचाच नाही काय खावायचं साज आज काहीतरी दुसरा बघते एक उपमान कोकमा नाही आगुळ आहे इकडं पापलेटा पाहत कशा मावशी पापलेटा 3,000 रुपयाची किती 12 आणि ही 6 बाबा माझ्या लय महाग सांगतात महाग काय 2500 आणि 3,000 हा किती कमी करशील यांचे किती कमी करशील 2,000 तरी पण महागच सांगतो बरोबर 250-300 रुपये एक पापलेट पडताय का 250-300 रुपये एक पापलेट पडताय पापलेट चांगले आहेत पण महाग आज काय आज समुद्र लोटून आणला नाही वाटतं आज समुद्र लोटून आणलेला आहे वाटतं कशा दिला लॉबस्टर एक नंबर 1000ला 9 पीस 1000ला 9 पीस जबरदस्त माल गळ्यात माझ्या काटा बिटा लागत जात हेच नाही हा 1000 रुपयाचे 9 पीस म्हणजे माझ्या गळ्यात काटा लागत वाटतं जाते आपला का मावशी कशा आहे जांबा कशा काढतं कंटाळलं काय घेतं कशा आहे सुरमई सुरमई के 3,500 किती 3,500 तुमच्याकडे आज 3चा पाडा पाठ करून आला असं वाटतं सगळ्यांनी आणि हलवा नको 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 3,000 3,000 4,000 3,500 कशा आहे ताई कोळंबी 350 रुपये वाटा बसत लावला नाही पण 350 रुपये महागच आहे आज मार्केट पण बघा भरपूर भरला आहे लेट झाला तरी सुद्धा मरणाचा ऊन तापताय ऊन लय तापताय नाही गरम पण लय होत आहे इकडं पण आहे मच्छी कोळंबी बघा काल ऊन लागतंय की नाही कसं आहे बोंबील किती 800 रुपये 200 रुपये तास म्हणतोय काय थंडी वाजताय खावा खावा आज भरपूर मच्छी आल्या मार्केटमध्ये काय पाऊस लागतंय की काय कशी पापलेटा कशी आहेत पापलेटा कशी आहेत पापलेटा कशी आहेत पापलेटा कशी आहेत 2,000 रुपये मग कुठं आहे स्वस्त कुठं आहे बोंबे आहेत काय म्हणताय मावशी मार्केट बघा हो पापलेटा कशा आहेत तुमच्याकडे बरं आहे बरं आहे 1000 आज काय एवढा भाग महाग का मच्छी आहे आज मच्छी कुठे आहे मच्छी एवढी मच्छी दिसताय तरी सुद्धा तुम्ही महाग सांगता मोठी नाही आहे छोटी मच्छी आहे सगळी मोठीच दिसली मग आल्यापासून छोटी मच्छी आहे गोल मासा कोणाचा आहे गोल मासा आहे ना ए मावशे कसा आहे गोल तांब आहे तांब आहे करली कशा करली 500 ची 400 500 रुपये करली 400ला दिली 300ला बाबा माझे आज लयच महाग आहे. काय म्हणताय मावशे बरं आहे ना बरं आहे ना आज भरपूर माहुरी करणे आलेले आहेत सगळीकडं भरलाय मार्केट आज भरलेला दिसतंय आहे कसं आहे बोंबील बोंबील नाही खात मी जास्त सुरमई आमका आवडता कसे पापलेट 1000 स्वस्त पगार झाला माझा अर्धा पगार आहे 1000 रुपये
कसला युट्यूबचा ते तर नाही आले अजून. येत तेव्हा मी भरपूर नेईन. करली कशी आहे हा? 500 जोडी 500 रुपये जोडी. ऑफर आहे की काय? ऑफर आहे. दिवाळीची ऑफर आहे. नको बघतो घ्यायचं आहे इकडे. तर मित्रांनो आपण घेतो आहोत बांगडे. दे दो ना फिर हमका 200ला 10 बोलते. लगा के देना उसके ऊपर अच्छा वाला देना. या साईडला पण भरपूर मार्केट भरला आहे. कितना दिया? 200 रुपयाला. 200 का 12 दिला नाही. तर जाऊया आता आपण घरात. तर आपण मस्त बांगडे घेतला वाव. हे बघा 60 रुपये. साफ करून घ्या मावशीकडनं. मावशी असं चिरा मारा त्याला आणि 2-3-4 बांगडे काल नाक. इकडं सगळी बघा मच्छी कटिंग करून भेटताय आहे त्या साईडला. त्या सगळं खजुरा मासा काट करतात ते बघा. खजुरा मासा. तर मित्रांनो मस्तपैकी ताजं बांगडं घेऊन आलं आहे आणि त्यांका तिकडनंच साफ करून घेतला मावशीकडनं. मस्तपैकी चिरा वगैरे मारून घेतला. हे आपल्या तवा फ्राय करूचा आहे. मस्तपैकी तव्यावर भाजूचे आहेत बांगडं. या साईडला आता आम्ही पहिला मसाला करून घेतो वा. तर या साईडला इकडं आहे संकेश्वरी मिरची लाल, जी आपल्या मालवणी मसालासुद्धा यूज केली जातात. संकेश्वरी मिरची खरंच लय भारी आहे आणि तिखटसुद्धा. तर या साईडला टोमॅटो आहे, कांदा आहे, मिरची आहे, आलं आहे, लसूण आहे आणि वला खोबरा किसला वा. तर ह्यांका पण मस्त घेऊया वाटून आहे ना. तर आणि त्यानंतरला कालवण वगैरे बनवू ना. आता आपल्या मस्त मालवणी पद्धतीत बांगड्याचा करूचा आहे सार. तर टाकून घे. ह्या मिक्स करून टाकशील की. तर आपण एका 5-10 मिनटं ठेवलेली चांगली उंबळूसाठी मिरची होती संकेश्वरी मिरची. तर ह्यांका आपण आज मस्तपैकी मिक्स करून घेऊया. ह्याच्यात हळद बिळद काय टाकावी लागेल? काय फक्त हळद, लाल मसाला नाही. मिरची आहे ना, लाल मिरची. आणि हाच पाणी आपण थोडंसं वापरायचं ह्याच्यातल्या बिया काढून वाटपासाठी वाटूसाठी ना. एकदा एका मिक्सरमध्ये होऊन जाईल ना. ह्याच पाणी टाकू काय थोडंसं? बिया जाते रे, बिया जाते बस. तर थोडीशी हळद टाकूया. ही आपली घरगुती गावठी हळद आहे मस्त. झाली तेवढी, बाकी काय नाही मी. तर एका वाटून घेता पहिला. तर मित्रांनो आपण इथं वाटण मस्त वाटून घेतला वा. कलर बघा मस्त आला आहे, खतरनाक आणि वाटला पण चांगला. तर ढाकून ठेवूया. आणि इकडं आता बांगडं आहेत जे तवा भाजूचं आहे, आपण तवा फ्राय करूचं आहे ते आपण मॅरिनेशन करून घेऊया. तर याच्यात टाकतो आता मीठ. बांगडं मस्त भेटलं ना, फ्रेश आहे. 200 रुपये पॅक 12. 200 का 12 आणि 400 की 500 रुपयाला 25. हा आपला गावठी आगूळ. थोडंसं मीठ टाकलं आहे, आगूळ टाकलं आहे. त्यानंतर आपला घरगुती मालवणी मसाला. आपण घरात कुठलेला आहे आयशीन. जर तुमका कोणा खावा असत तर माका इंस्टाग्रामला प्रितेश पाष्टे आयडीला DM करा आणि किंवा मी डिस्क्रिप्शनला माझा नंबर देईन, माका डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. कारण का इंस्टावर मेसेज केल्यानंतरला मी कामात असल्यामुळं माका बघू भेटत नाही आणि त्यानंतरला मग लोक कमेंट करतात की आमचा रिप्लाय देत नाही तू म्हणून. त्यामुळं मी डिस्क्रिप्शनला मला नंबर टाकेन, त्या डिस्क्रिप्शनला मला कॉन्टॅक्ट करा. आणि ह्या हळद आहे गावठी, ही तर आता अवेलेबल नाही आहे. एप्रिलमध्ये आईस आहेत तेव्हा घेऊन येत योग सांगू. कारण आपल्याकडे सप्ले तर भरपूर होती हळद. मसाला फक्त अवेलेबल आहे आणि गावठी अगोळ. त्याचा कोणा हवा असेल तर मला नक्की DM करा. मसाल्याचा कलर बघा खतरनाक. मसाला मस्त आहे, तिखट आहे. कुठला म्हणजे कलर पण येण्यासाठी दुसरा कुठला हानिकारक
वस्तू टाकूची गरज नाही नाही. एका मस्त मसाला लावून घेऊया. 10-15 मिनटं चांगलं ठेवूया म्हणजे कसा चांगला मसाला लागत आहे का. आणि आपण आता मस्तपैकी कालनाक देऊया ना पुढणी. मसाला लावून ठेवला बांगड्याकनी आणि आपण आधी मस्तपैकी करूया बांगड्याचा सार. बांगड्या साराचं खतरनाक रेसिपी आहे आज आपली. भरपूर दिवसानंतर बांगड्या सार आहे ना. तर तेल टाकून घेतलं आहे. आता याच्यात काय टाकायचं अजून तेलात डायरेक्ट लसूणच फक्त ना. पण असा मस्तपैकी मालवणी पद्धतीत करत आहोत आणि हा वाटण केलेला आहे. एक आता भाजून घेऊया चांगलं तेलात मसाले. आपण एका मस्तपैकी तेल सुटेपर्यंत तेलात ह्या मसाला चांगल्यापैकी भाजून घेऊया. याचं फक्त पाणी ॲड करायचं नंतर ना. तर मित्रांनो उकळा आला आहे मस्तपैकी आणि याच्यात आपण आता टाकतोय मीठ. कोकम पण टाकशील ना. त्यानंतरला ही जी आपण कुठं ठेवली होती डोक्याकडची आणि शेपट्याकडची तर ती कालनात टाकूची आहेत आणि कोकम. या साईडला मसाला पण चांगला लागला आहे बांगड्यांनी. आणि आता आपण इथं मस्तपैकी कोटिंग करून घेऊया. कोटिंगसाठी इथं रवा काढलेला आहे, बारीक रवा, हळद, मसाला आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. एका मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि बांगडं कोटिंग करूया. बांगडे जास्त मोठं पण नाही जास्त बारका पण नाहीत नाही. तर मस्त अशी कोटिंग घेऊया चांगली करून. तेल पण इकडे तापलंय गो. ती 4-5 राहतील ना. एवढं टाकून घे आता 4. कढीपत्ता पेटताय ते. उकाळ पण चांगला आलाय बघ. भाजले. तर मित्रांनो फायनली आपली डिश झालेली आहे रेडी. इकडे या साईडला बघा बांगड्याचा
काला नाही मस्तपैकी करा आली आहे. या साईडला बांगड्याची 2 कुटा घेतले जेव, लिंबू कांदा आणि गावठी तांदळाचा भात. ताई पण इकडे बसले जेव. तर येवा मित्रांनो जेव सांगते तुमका टेस्ट कसा झाला आहे त्या बांगड्याचा कालवान. तर येवा फार खतरनाक दिसत आहे, खतरनाक म्हणजे खतरनाक. कालनात पण एक खोटी घेतली आहे बांगड्याचा. ते जेव्हा लिंबू मस्तपैकी पिळतो ह्याच्यावर, तर येवा मित्रांनो जेवक. तर येवा मित्रांनो माका तर लय भरपूर भूक लागली आहे. वाव मस्त दिसत आहे. कालान खतरनाक झालं का तिथे, मस्तच. काय टेस्ट लागत आहे, तोंडात रेंगाळत आहे माझी चव कालनाची. बांगडा पण चांगला भाजलाय बघा, खतरनाक. जबरदस्त. मस्त लागला मसाला बिसाला नाही. तर मित्रांनो मस्तपैकी घेते जेवण. व्हिडिओ पण झाले मोठी, त्यामुळं व्हिडिओ पण ही बरेच थांबवत आहे. चॅनल नवीन असलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि मालवण मच्छी मार्केटमध्ये गेलं असतं आपल्या हक्काच्या आपल्या मालवणी म्हणते कोळी बांधवांकडनं मावरा घ्यावा. आणि व्हिडिओ कशी आवडली नक्की कमेंट्स करून सांगा. हा व्हिडिओ मी तर थांबतो. भेटा नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.